पेन बँक संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी आवाज उठवला। ठेवीदारांना तात्काळ न्याय द्या, आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभेत केली मागणी। रायगड जिल्ह्यातील असलेली कर्जत खालापूरमधील पेन कोऑपरेटिव्ह बँक ही 2010ला बुडाली असल्याने या ठेवीदारांचे खाते असून अनेक गोरगरीब नागरिकांचे पैसे अडकले आहेत। नुकताच त्या पैशातून घेतलेल्या जमिनीवरचा स्टे कोर्टाने उठवला असल्याने आपण त्यांना तात्काळ आदेश देऊन त्यांचे पैसे परत करावे आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभेत केली आहे। श्री महेंद्र थोरवे। अध्यक्ष महोदय, मी औचित्यच्या मुद्द्याद्वारे शासनाच्या निदर्शनात आणून देतो की मी अनेक वेळा माझ्या मतदारसंघातील हा अतिशय गंभीर असा प्रश्न सातत्याने सभागृहासमोर मांडत आलेला आहे। आज पुन्हा एकदा सभागृहाच्या निदर्शनात आणून देतो की रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर माझ्या मतदारसंघातील असणारी पेन अर्बन बँक ही 2010ला पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आर्थिक घोटाळा होऊन साहेब त्या ठिकाणी ही बँक बंद करण्यात आलेली आहे। या बँकेमध्ये जवळजवळ 1,58,000 साहेब खातेदार आहेत आणि जवळजवळ 710 कोटी रुपयाचा ठेवीदारांच्या ठेवी त्या ठिकाणी बुडवण्यात आलेल्या आहेत। आणि साहेब, मी अध्यक्ष महोदयांच्या निदर्शनात आणून देतो की शासनाच्या निदर्शनात आणून देत आहे की त्या पेन अर्बन बँकेचे सेक्रेटरी असणारे, त्या बँकेचे संचालक असणारे शिशिर धारकर यांनी हा घोटाळा त्यावेळेस केला। परंतु साहेब, बँक प्रशासनाने, अध्यक्ष महोदय, हे सारे पैसे नवी मुंबई विमानतळाच्या बाजूच्या असणाऱ्या जमिनी खरेदी करण्यात आल्या। नंतर कोर्टाच्या निदर्शनात आलं की हे सारे पैसे जमिनी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले। पण कोर्टाने सुद्धा 2024ला 2013ला या जमिनी कोर्टाने जप्त केल्या आणि सांगितलं की या जमिनी खातेदारांच्या पैशामध्ये घेण्यात आलेल्या आहेत। आणि मग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या जमिनी जप्त करण्यात आलेल्या आहेत। साहेब, मागील मुख्यमंत्री असणारे शिंदे साहेबांबरोबर पेन अर्बन बँकेच्या बैठक आम्ही त्या ठिकाणी लावली, परंतु टेक्निकल अडचण होती की ज्या जमिनी जप्त करण्यात आलेल्या होत्या या जमिनी संदर्भात ईडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी स्टे घेण्यात आलेला होता। त्यामुळे टेक्निकल अडचण असल्यामुळे शासनाला त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येत नव्हता। माझ्या अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे की 3 डिसेंबरला ईडीने घेतलेला स्टे आता व्हॅकेट झालेला आहे। पुन्हा एकदा गृह खात्याने जप्त केलेल्या शासनाने ह्या ज्या जमिनी आहेत या जमिनींचा लिलाव करून माझ्या 1,58,000 खातेदारांना पुन्हा एकदा त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी 3% व्याजदराने हे पैसे पुन्हा एकदा या खातेदारांना, ठेवीदारांना मिळावेत, या संदर्भात शासनाने याच्यावरती तात्काळ उपाययोजना करावी। आजही पुन्हा एकदा राज्यामध्ये